हॅलो एव्हरीवन, आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 10मध्ये आपण पाहत आहोत की लहान मुलांचे सॉक्स किंवा कपड्याचे जे शूज असतात ते कसे बनवायचे. हे 6 महिन्याच्या बाळासाठी आहे. तुम्ही समोर पाहू शकता की मी 11 इंचाचा दोन्ही बाजूने मार्क करून एक स्क्वेअर कट करून घेतलेला आहे. त्याची कटिंग आपल्याला पुढे प्रॉपरली करायची आहे. जर बाळाचं वजन जास्त असेल, बाळाचं वय जास्त असेल तर 11च्या ऐवजी 12, 15, 16 असं तुम्ही घेऊ शकता. चला तर आता आपण प्रॉपर कटिंगला स्टार्ट करूया. त्यासाठी मी 5.5 इंचावरती मार्क करून 4 पदरी घडी कट करून घेतलेली आहे. दुसरी 11 इंचाची आहे, तर या ठिकाणी मी 1.5 इंचावरती मार्क करून एक छोटासा सर्कल, हाफ सर्कल असतो तो ड्रॉ करून घेतला आहे आणि तो कट करून घेते. ती बाजू आपली पायाच्या बाजूला ओपन साईडला येणार आहे. आता आपण पुढची प्रोसेस पाहूयात. सर्व बाजूने इक्वली व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून टाकायचं आहे. आता अप्पर साईडला आपण आतल्या बाजूला फोल्ड करून स्टिच करणार आहोत. या ठिकाणी जर तुम्हाला नॉड किंवा इलास्टिक यूज करायचं असेल तर ते करू शकता. मी प्रॉपरली दुसरं जे सॉक्स आहे त्यामध्ये नॉड ॲड केलेले आहे. हा प्लेन शूज सारखा आपला सॉक्स रेडी होणार आहे. तर दोन्ही बाजूला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, सांगितलेलं लक्षात येत नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून व्हिडिओला जरी फॉलो केलं तरी पण तुम्हाला प्रॉपरली शूज कसा बनवायचा हे लक्षात येईल. या ठिकाणी जी ओपन साईड आहे ती पूर्ण सर्व बाजूने आपल्याला क्लोज करून घ्यायची आहे. आणि याच्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची की टाचेची जी बाजू असते इथे आपण प्रॉपरली 90 अंशाच्या कोणामध्ये कपड्याची कटिंग पाहतोय, तर त्या ठिकाणी आपण जेव्हा स्टिच करतो तर लाईटली थोडासा कर्व देऊन स्टिच करायचे, जेणेकरून आपली जी टाचेची बाजू आहे त्याला प्रॉपर राऊंड शेप येईल. या ठिकाणी मी तसंच फॉलो केलेलं आहे. तुम्ही देखील करा. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलं आहे मी. टाचेच्या बाजूला लाईटली कर्व द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे फाटू नये, जास्त दिवस राहावं किंवा खूप प्रॉपर अजून रेडी होतं, आतल्या बाजूने जो कपडा असतो त्याला तुम्ही आतून एक डबल टिप देऊन एक्स्ट्रा फॅब्रिक जरी यूज केलं किंवा स्टिच केलं तरी पण बेस्ट राहणार आहे. दोन्ही आपले जे शूज आहेत ते प्रॉपरली सेम पद्धतीने स्टिच करायचे. ओपन साईड क्लोज करून घ्यायचे. टाचेच्या बाजूला लाईटली या ठिकाणी कर्व द्यायचं आहे आणि त्याची आतली बाजू बाहेरच्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. एकदम छान पद्धतीने आपले शूज या ठिकाणी रेडी होत आहेत. तुम्हाला पहिल्या पॅटर्नचा सॉक्स आवडला असेल तर आपण आता दुसऱ्या पॅटर्नच्या पद्धतीचा सॉक्स स्टिच करायला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी अगोदर आपल्या जे तळपायाची जी बाजू असते ज्याला पंजा म्हणतो आपण, तो कट करून घेणार आहे. त्यासाठी मी 4 पदरी घडी करून घेतलेली आहे. हाफ सर्कल कट करून घेतलेला आहे पायाच्या आकारामध्ये, तुम्ही पाहू शकता समोर. आणि वरच्या बाजूला मी 4 इंचाची पट्टी ही कट करून घेतलेली आहे. दोन्ही पायांच्या अप्पर साईडला जे आपण लावणार आहोत वरची पट्टी, तर त्यासाठी करून घेतलेलं आहे. समोर पाहू शकता 4 इंचाची मी पट्टी कट करून घेतलेली आहे. आणि ही दोन्ही बाजूंना पुरेल अशा पद्धतीने कट करून घ्यायची. खूप जॉईन द्यायचं नाही, सिंगल पट्टी ठेवायची आपल्याला. या ठिकाणी एक्स्ट्रा फॅब्रिक जर वाटत असेल तर कट करून घ्या, किंवा जर खूप सुळसुळीत कपडा असेल, स्टिचिंगला प्रॉब्लेम येईल असं जरी जाणवलं तर तुम्ही प्रेस करून जरी स्टिचिंग केलं तरी खूप बेस्ट राहणार आहे. आपण आता पंजाची साईड पाहूयात की 2 पदर एकत्र करून म्हणजे 2 कटिंग फॅब्रिक एकमेकांवर ठेवून स्टिच करायचे. थोडासा स्पेस सोडायचा आणि त्यामधून ते बाहेर करून घ्यायचे. बाहेरच्या बाजूला काढल्यानंतर जी ओपन साईड आपली राहते त्यावरती आपल्याला पुन्हा स्टिच करून घ्यायचं आहे. ही पद्धत सर्वांना आवडते आणि कम्फर्टेबलही राहते की आतल्या बाजूने कपडा बाहेर न आल्यामुळे तो टोचतही नाही आहे. सेम पद्धत आपल्याला दुसऱ्या पायाचा जो पंजा आहे, जी आपली खालची पंजाची बाजू आहे कपड्याची फॅब्रिकची आपण कट केलेली, तर ती सेम पद्धतीत आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. एक बाजू आपण ज्या पद्धतीने केली तीच पद्धत आपल्याला दुसऱ्या पायाच्या पंजासाठी सेम फॉलो करायची आहे. सेम पद्धतीने स्टिच करून घ्यायचं
आतली बाजू बाहेरच्या बाजूला घ्यायची आणि ओपन साईडला स्टिच करायचं. तुम्हाला मी जे सांगते आहे त्यामधून जर लक्षात येत नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहू शकता. यामध्ये मी कुठलीही एक्स्ट्रा एडिटिंग किंवा ॲडिंग केलेली नाही आहे. जे पद्धतीने मी स्टिच केलं आहे सेम प्रोसेस मी तुमच्यासोबत फॉलो केलेली आहे. त्यामुळे जरी या पद्धतीने तुम्ही स्टिच केलं तरीही बेस्ट राहणार आहे. आता आपण जी 4 इंचाची पट्टी घेतलेली आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला. जेवढी पट्टी आवश्यक आहे तेवढीच कट करून घ्यायची आहे. सेम 4 इंचाची तेवढीच पट्टी ही दुसऱ्या पायाच्या पंजासाठीची कट करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं की नॉड ॲड करायची आहे. तर त्यासाठी साईडने एकदम छोटंसं 0.25 किंवा 3पर्यंतचं स्टिच करून घ्यायचं आहे फोल्ड करून. आणि अप्पर साईडने पुन्हा अर्ध्या इंचाची पट्टी ही आतल्या बाजूला फोल्ड करून नॉडसाठीचा स्पेस रेडी करून घ्यायचे आहे. सेम प्रोसेस आपल्याला दोन्ही बाजूने इक्वली स्टेप बाय स्टेप कंप्लीट करायची आहे. प्रॉपरली स्टिच करून घ्यायचं आहे. आता ज्या बाजूने आपण साईडने स्टिच केले त्या बाजूला अर्ध्या इंचाची पट्टी ज्यामध्ये आपली नॉड ॲड होईल अशा पद्धतीने स्टिच करायचे. जर तुम्हाला इथे नॉड नको असेल तर तुम्ही इलास्टिक यूज केलं तरीही चालेल. दोन्ही ज्या पट्ट्या आहेत सेम पद्धतीने स्टिच करायचं. एकदम छान पद्धतीने आपली स्टिच रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला साईडने त्याचं लॉक करून घ्यायचं, स्टिच करून घ्यायचं आहे प्रॉपरली दोन्ही बाजूने. जी नॉडसाठीचा जो पोर्शन आहे तिथे लाईटली स्पेस सोडायची आणि खालची बाजू स्टिच करून घ्यायची. जर शिलाई निघण्याची भीती वाटत असेल तर 2 टाइम्स स्टिच केलं तरीही चालेल. आता याची एक काळजी घ्यायची की आत्ता ज्यावेळेस आपण साईडने लॉक करून घेतलं आहे तर त्यावेळेससुद्धा सेंटर पॉईंट मार्क करून प्रॉपरली एकदा चेक करून घ्यायचं की आपली स्टिच प्रॉपर आहे का. जर नसेल तर त्या ठिकाणी एक्स्ट्रा कपड्याला स्टिच करून तो कपडा कट करून टाकायचा. आता या ठिकाणी मी मेजरमेंट घेऊन केलेलं असल्यामुळे या ठिकाणी चुकू नाही शकत असा अंदाज तर आहे. बट जर माझं चुकत असेल तर मी तो कपडा स्टिच केलेला कट करून काढणार आहे एक्स्ट्राचा. सेम प्रोसेस तुम्ही देखील फॉलो करायची. दोन्ही बाजूने सेम पद्धतीने स्टिच करायचं. फायनल लुक तुम्ही पाहू शकता. दुसरा पार्ट देखील सेम पद्धतीने स्टिच करायचं आहे. यामध्ये पण सेम प्रोसेस फॉलो करायची. जर एक्स्ट्रा फॅब्रिक शिल्लक राहत असेल तर ते कट करून घ्यायचं आणि प्रॉपरली स्टिच करायचं. यानंतर आपण सिंपल पद्धत फॉलो करणार आहोत की यामध्ये आपण नॉड रेडी करणार आहोत आणि नॉड अटॅच करणार आहोत, जेणेकरून जो आपल्या पायाचा वरचा भाग असतो त्यामध्ये ते नॉड घट्ट करून ते शूज आपल्या बाळाच्या पायाला फिट राहतील एकदम. तर आपण नॉड रेडी करून घेऊयात. यासाठी आपल्याला 1 इंचाची पट्टी कट करून घ्यायची, ती स्टिच करायची. जर तुम्हाला लहान नॉड हवी असेल तर कमी स्टिच करा, मोठी हवी असेल जाड एकदम तर जास्त स्पेस सोडा. अशा पद्धतीने आपली नॉड या ठिकाणी आपण रेडी करून घेतोय. आणि नॉट रेडी करताना काळजी घ्यायची की आपल्या पायाचा जो घेर आहे त्यापेक्षा 1.5 इंच आणि 1.5 इंच म्हणजे 3 इंच एक्स्ट्रा नॉड असली पाहिजे. नॉट रेडी करत असताना मी टूल यूज करते. जर तुमच्याकडे टूल नसेल तर सुई धाग्याच्या मदतीने सुद्धा नॉट तुम्ही रेडी करू शकता. टूलचा वापर करून आपली नॉड खूप छान पद्धतीने आणि जर हवी असेल तर खूप पातळ पद्धतीने आपली नॉड या ठिकाणी रेडी होत असते. ही नॉड रेडी झाल्याच्या नंतर आपण जे खालचे शूज तयार केलेले आहेत त्या शूजमधून त्या नाडींना आपल्याला ओवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण करत आहोत ते.
ज्या पद्धतीने आपण पहिल्या शूजमध्ये नॉट ॲड करून घेतलेली आहे सेम पद्धतीने आपल्याला दुसऱ्या शूजमध्ये सुद्धा यूज करायचं. या ठिकाणी तुम्ही सेफ्टी पिनचा यूज करू शकता. याने जलद गतीने आणि एकदम सेफली आपली जी नॉट आहे ती ॲड होणार आहे शूजमध्ये. आणि जी ओपन साईड सोडलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला बाळाचा पाय ठेवून ती नॉट बांधून घ्यायची पायाभोवती, जेणेकरून ती गळणार नाही आहे. अशा पद्धतीने आपले छान असे शूज रेडी झालेले आहेत. दोन्ही पॅटर्नचे शूज आणि सॉक्स मी तुम्हाला दाखवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा.